शिंदेंनी आणलेल्या योजनेनंतर आनंदाच्या शिधेनंतर मुख्यमंत्री माझी शाळा योजना बंद पडते की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। अवघ्या एका वर्षानंतर योजनेवर लाल फुली मारण्यात आली आहे। राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात सुरू केलेल्या अनेक योजना थंड बसत्यात असल्याची चर्चा सध्या आहे। आनंदाच्या शिधा योजनेला यंदा मुहूर्त मिळालेला नसतानाच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजनेवर सुद्धा लाल शेरा मारण्यात आलाय। ही योजना एकच वर्ष राबवण्यात आली आणि यानंतर यंदा योजनेला बगल देण्यात आली आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे। नेमकी ती योजना काय होती आपण पाहूयात। एकनाथ शिंदेंच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक प्रमुख योजना आहे। 5 डिसेंबर 2023 ला माझी शाळा योजनेची सुरुवात झाली। शाळांचा विकास, आधुनिक सुविधा आणि परिसर सौंदर्यीकरणाचा यामागचा उद्देश होता। राज्यभरातल्या शाळांमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात यायचं। नरेंद्र मोदींच्या 73व्या वाढदिवसानिमित्त नमो अशा काही 73 योजना काढलेल्या होत्या। या 73 पैकी 3 सुद्धा सुरू नाही आहे। आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा हा की सरकार नुसतं योजना जाहीर करतं। केंद्र सरकारच्या भंपकबाजीच्या पुढे आता राज्य सरकारची भंपकबाजी गेलेली आहे। सर्व योजना जवळपास बंद आहे यांचा भर मग तो शक्तीपीठ मार्ग, वेगवेगळे टेंडर्स, मेट्रो याच्यावर भर आहे। यांना बाकी योजना सर्वसामान्य माणसाच्या योजना त्यांना मिळो न मिळो याच्याशी यांना घेणं देणं नाही। भाजपाचं म्हणतंय तुमच्या सरकारमध्ये सुद्धा हेच केलं जात होतं, म्हणजे मुंबईचं मेट्रो कारशेड, कोस्टल रोड प्रकल्प, समृद्धी महामार्ग, मराठवाडा वॉटर ग्रीड, जलयुक्त शिवार हे सगळं बंद केलं, काही ठिकाणी स्थगिती दिली। मला असं वाटतं एक योजनेवर आपण बोलू शकतो। मराठवाडा वॉटर ग्रीडला सर्वात आधी निधी या सरकारने याला प्रशासकीय मान्यता दिली होती देवेंद्रजींच्या 19च्या आधी, परंतु त्याला निधी उद्धवजी ठाकरे सरकारने दिलेली आहे। मग पैठणमध्ये ब्रह्मगव्हाण योजना असेल, ब्रह्मगव्हाण 2, ब्रह्मगव्हाण 3 आमच्या तिकडचे गंगापूर, वैजापूर तालुक्यासाठी योजना असेल, या सगळ्या मराठवाडा वॉटर ग्रीडच्या योजनेला पैसा उद्धवजींच्या काळात दिला गेला। तिकडे दिवाळीच्या